हॅलो सर्वांना, खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ आहे की आपण पासपोर्ट कसा, तात्काळ पासपोर्ट स्पेशली कसा तयार करायचा किंवा कसा काढायचा. तर हा क्वेश्चन मला खूप जणांनी विचारला की तात्काळ पासपोर्ट कसा मिळेल, कुठे मिळेल आणि त्यासाठी काय काय प्रोसिजर असते. तर इश्यू असा आहे की पासपोर्ट जी आहे वेबसाईट आहे जी गव्हर्नमेंटची, आजकाल सगळं काही ऑनलाईन आहे. कुणालाही पैसे देऊन त्याच्याकडून करून घेणं काही जरूरत नाही आहे, एजंटला द्यायची काहीही गरज नाही आहे. वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची www.passport.gov.in. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन केल्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन भरून रजिस्टर व्हायचं आहे. तुमचा ईमेल आय डी रजिस्टर करायचा आहे. रजिस्टर ईमेल आय डी केल्यानंतर तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन भरून तुम्हाला कुठला पासपोर्ट हवा आहे, तत्काळ हवा आहे की जनरल पासपोर्ट हवा आहे, हे सगळं टाकू शकतात. आता पहिल्यांदा प्रश्न येतो की पासपोर्ट कुणाचा काढायचा, 18 वर्ष पूर्ण झालेल्या लोकांचा की त्या आधीच्या. तुम्ही एकदम इन्फंट बाळाचा म्हणजे एकदम छोट्याशा बाळाचा देखील पासपोर्ट काढू शकता जर अब्रॉड ट्रॅव्हलिंग असेल तर, आणि तो पासपोर्ट मिळतो. पण तो पासपोर्ट तुम्हाला 5 वर्षाकरता मिळतो. म्हणजे समजा 1 वर्षाच्या मुलाचा तुम्ही पासपोर्ट काढला तर तो 5 वर्षापर्यंत व्हॅलिड राहील. 5 वर्षानंतर रिन्यू करावं लागेल. असं ते करत राहावं लागणार आहे जोपर्यंत तो मुलगा किंवा मुलगी 18 वर्षाची होत नाही. 18 वर्षाच्या नंतर जेव्हा तुम्ही पासपोर्ट म्हणजे तुम्ही असं मेजर म्हणून जेव्हा पासपोर्ट काढायला जाल तेव्हा तो पासपोर्ट तुम्हाला 10 वर्षासाठी व्हॅलिड मिळेल. म्हणजे 10 वर्षानंतर त्याची एक्सपायरी होईल आणि मग तुम्ही त्याला रिन्यू करू शकता. रिन्यूअलची जी प्रोसेस आहे ती खूप सिंपल आहे आणि पटकन होते. पण जी स्टार्टिंगची जी आहे प्रोसेस म्हणजे नवीन पासपोर्ट जेव्हा काढायला जातो ती थोडीशी लेंदी आहे. तर पासपोर्ट वेबसाईटला लॉग इन केल्यानंतर तुमचे डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला सिटीज दाखवलं जातं. जसं नांदेड आहे, औरंगाबाद आहे, यवतमाळ आहे, मुंबई आहे, पुणे आहे. जी कुठली तुमची सिटी असेल महाराष्ट्रामधून जर असाल तर त्या सिटीला तुम्हाला चूज करावं लागतं. कारण कसं आहे, जर तुमची सिटी नांदेड आहे तर तुम्ही डायरेक्ट मुंबईला पासपोर्ट काढायला जायची गरज नाही आहे. तुमच्या गावामध्येच पासपोर्ट ऑफिस त्यांनी अवेलेबल करून दिलेलं आहे. जर तुमचं गाव खूप छोटं असेल आणि पासपोर्ट ऑफिस नसेल तर त्यांनी रिजनल पासपोर्ट ऑफिसचा ॲड्रेस दिला आहे. जसं की आता मराठवाड्यामधले काही जिल्हे असतील तर ते नागपूरला आपण जाऊ शकतो. मी पण नागपूरलाच गेले होते आणि नागपूरहून आपल्याला पासपोर्ट मला मिळाला होता. तर तत्काळ म्हणजे समजा अर्जंट तुम्हाला कुठे जायचं निघालं आणि तुमच्याकडे पासपोर्ट तुमचा एक्सपायर होत आलेला आहे. कारण कसं आहे, कुठल्या कुठल्या कंट्रीजमध्ये जिथे तुम्ही जात आहात तिथे पासपोर्ट तुमचा व्हॅलिड 6 मंथसाठी तरी व्हॅलिड पाहिजे. म्हणजे एक्सपायर होत आला आहे आणि तुम्ही दुसऱ्या कंट्रीमध्ये गेला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. असंच मला जायचं होतं म्हणून, आणि माझा पासपोर्टची व्हॅलिडिटी 2च महिने राहिली होती. मग मी तत्काळमध्येच अप्लाय करायचं ठरवलं आणि मग फॉर्म भरल्यानंतर माझं रिन्यूअल होतं. रिन्यूअल असल्यामुळे मग मी नागपूरला जे रिजनल पासपोर्ट ऑफिसमध्ये गेले आणि प्रॉब्लेम असा होता, मी हैदराबादला शिफ्ट झाल्यामुळे म्हणजे मी महाराष्ट्राच्या रिजनमध्ये नव्हते. तर या सगळ्या इश्यूमुळे पण त्यांनी माझे जे डॉक्युमेंट्स जसं आधार कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे आणि अजून एक म्हणजे 3 डॉक्युमेंट्स त्यांनी घेतलेत आणि त्या डॉक्युमेंटवर त्यांनी मला तात्काळसाठी ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट केलं. तर जेव्हा मी तिथे गेले तेव्हा बाहेरच काही एजंट लोक वगैरे उभे असतात. त्यांनी मला विचारलं की कसं काय मग तेव्हा त्यांना मी जेव्हा सांगितलं की माझं रेंट ॲग्रीमेंट आहे असं तसं, तर ते म्हणाले की तुमचं म्हणजे स्टेट वेगळं पडतं, मग खूप प्रॉब्लेम होईल, तुम्हाला तात्काळ मिळणार नाही, असं खूप सारं त्यांनी मला कन्फ्यूज केलं. आणि या कन्फ्युजनमध्ये माझं मानसिक म्हणजे असं ध्येय कमी झालं. मला वाटलं तर माझं पासपोर्टची ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट होणारच नाही. तर जेव्हाही तुम्ही पासपोर्ट ऑफिसला जाता तर तुम्ही डायरेक्ट मध्ये जाऊन तिथल्या ऑफिसर्सना विचारा. आणि जेव्हा मी मध्ये गेले तेव्हा त्यांनी माझं ॲप्लिकेशन इझिली ॲक्सेप्ट केलं आणि मला 3 दिवसात माझा पासपोर्ट मिळाला, म्हणजे तत्काळ पासपोर्ट. तर तत्काळ पासपोर्टची फी थोडी जास्त आहे, जसं की 3000 की 2000 आहे आणि जे नॉर्मल आहे त्याची 1500 आहे. तर तत्काळ पासपोर्टमध्ये कसं होतं, तुम्हाला पासपोर्ट येऊन जातो आणि पोलीस व्हेरिफिकेशन नंतर येतं. आता पोलीस व्हेरिफिकेशन म्हणजे आता समजा मी आहे पुण्यातली, तर पुण्यामध्ये मी असताना माझ्या ज्या एरियामध्ये मी राहते, समजा रेंटेड हाऊस जरी असेल त्या एरियामध्ये पोलीस स्टेशन जे कोणी असेल, समजा मी कोंडवा एरियामध्ये राहते पुण्यामध्ये, तर कोंडव्याचं जे पोलीस स्टेशन असेल त्या पोलीस स्टेशनला मला स्वतः जावं लागेल. कारण पोलीस व्हेरिफिकेशन जर तुम्ही पोलिसांची वाट बघत बसाल तर पोलीस आले नाही लवकर तर कसं होणार, म्हणजे तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन लवकर होणार नाही. म्हणून जसंही तुम्ही जेव्हा नॉर्मल पासपोर्ट जरी असेल तरी जेव्हा तुम्ही अप्लाय करता तर वेटिंगमध्ये थांबू नका की पोलिसांचा कॉल येईल आणि पोलीस व्हेरिफिकेशन. ते तसं करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला जा, तुमचं पासपोर्टचं जे काही ॲप्लिकेशन वगैरे त्याचे डॉक्युमेंट्स घेऊन जा आणि तिथे एक स्पेशल ऑफिस असतं, म्हणजे एव्हरी पोलीस स्टेशनमध्ये ते ऑफिस असतं की पासपोर्ट व्हेरिफिकेशनचं म्हणून. तर तिथे जाऊन तुमचं सांगा आणि मग तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन लगेच होऊन जातं.
लवकरात लवकर होतं. किंवा ते होम विजिट पण सांगतात की कधी करणार, कसं करणार. एखाद्या पोलिसाचा नंबर पण तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुमचं ते पोलीस व्हेरिफिकेशन जे आज पहिले तर ते लोक रिपोर्ट लिहून वगैरे असं तुमच्या त्या ज्या ऑफिसला तुम्ही अप्लाय केलं तिथं पाठवायचे. आता ऑनलाईन असल्यामुळे तुमचं लगेच पोलीस व्हेरिफिकेशन होतं. तुमचं फोटो वगैरे बघण्यात येतो, आयडेंटिटी कार्डचं, आधार कार्ड वगैरे ते लगेच चेक करतात आणि लगेच चेक केल्यानंतर लगेच ते ऑनलाईन पाठवून देतात तो रिपोर्ट पाठवला की लगेच मग तिकडे तुमचं पासपोर्टची जी प्रोसेस असते ती चालू होऊन जाते. म्हणजे ऑनलाईन झाल्यामुळे फायदा हा झाला की खूप सारे दिवस वाचले. आणि तुमचा पासपोर्ट रिसीव झाल्यानंतर तुम्ही पासपोर्ट घेतल्यानंतर त्याला लगेच वापरू शकता. म्हणजे आता समजा माझा पासपोर्ट मला आजच मिळाला, नवीन पासपोर्ट, अर्जंट असेल, तत्काळ असेल किंवा नॉर्मल असेल, आणि मला नेक्स्ट डेला जर ट्रॅव्हल करायचं असेल, इंटरनॅशनल ट्रॅव्हल स्पेशली, तर मी तो पासपोर्ट लगेच वापरू शकते. फक्त विजाची जी प्रोसिजर आहे ती तुम्हाला बघावं लागेल, कारण डिफरंट कंट्रीमध्ये डिफरंट विजा प्रोसिजर असते. जर तुम्हाला विजा आधी मिळवावं लागेल. कुठला देश, कोणते देश विजा फ्री देखील आहे. जसं टुरिस्ट म्हणून तुम्ही जात असाल तर ते देश विजा फ्री आहेत, तर तिथे प्रॉब्लेम नाही. तरी पण विजा फ्री जरी असले तरी पण तिथे झाल्यावर तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागते ऑनलाईन. त्यांचा काही फॉर्म असतो, तो फॉर्म भरावाच लागतो. म्हणजे विजाची प्रोसिजर तुमची रेडी असेल तर तुम्ही तो पासपोर्ट वापरू शकता. तर इंटरनल ट्रॅव्हल्समध्ये काही गरज नाही. जसं भारतामध्ये जर तुम्हाला कुठेही ट्रॅव्हल करायचं असेल तर तुम्हाला पासपोर्टची गरज नाही. फक्त तुमच्या आधार कार्डवरच तुमचं काम होऊन जातं. फक्त जे इंटरनॅशनल ट्रॅव्हल आहे त्यासाठी हा खूपच महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे आणि खूपच सिम्पल प्रोसेस आहे. आजकाल तर फास्ट आहे, ऑनलाईन असल्यामुळे खूप फास्ट आहे. तुमचे डॉक्युमेंट्समध्ये जरी काही प्रॉब्लेम असला तर तुम्हाला लगेच मेल येतो, पासपोर्ट ऑफिसकडून मेल येतो, मेसेज येणं सुरू होतं. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर केलात तर त्यांच्यासोबत तर लगेच मेसेजसुद्धा सुरू होतो की तुमचं हे डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम आहे. मग तुम्ही ते डॉक्युमेंट्स तयार करून पुन्हा पाठवू शकता. डॉक्युमेंट्स पण खूप जास्त नाही लागत, ते खूपच कमी डॉक्युमेंट्समध्ये होतं. लहान मुलांचं पण, आईवडिलांचं किंवा रेंट ॲग्रीमेंटवर पण होतं. म्हणजे असं नाही की तुम्हाला स्वतःचे लाईट बिल हे ते द्यायचं, असं काहीच नाही. तर नक्की ट्राय करा आणि ऑनलाईनच करा. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. थँक्यू सो मच.